सांगली सिव्हिलमध्ये मंत्री येणार म्हणून अस्वच्छता झाकली पडद्यानी. मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषणात सिव्हिल प्रशासनाला सुनावले खडेबोल. पडदे काय लावता, स्वच्छतेकडे लक्ष द्या, हसन मुश्रीफ संतापले. सांगली सिव्हिलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री येणार म्हणून अस्वच्छता असणारा परिसर चक्क पडद्याने झाकण्याचा प्रकार खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात उघडकीस आणत सिव्हिल प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. पडदे काय लावतात, स्वच्छतेकडे लक्ष द्या अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त करत भर भाषणात सूचना केल्या. यावर अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी भिंत खराब होती म्हणून पडदा लावल्याचं यावेळी सांगितलं आहे. आता मी गुरुवांना सांगेन की मी आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर पडदे लावलेले होते, म्हणजे मला घाण दिसू नये म्हणून. आता वास्तविक पडदे लावायची आवश्यकता काय, जे घाण असेल ते असणारच, आणि म्हणून ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ते झाकून काय झाकणार नाही, आणि म्हणून का लावले ते आम्हाला कळणारच की आम्ही इथनंच मोठे झालेलो आहोत. म्हणून मी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असतील, त्यांना हे सगळं दाखवा. मी मगाशी गाडगीळ साहेबांना आणि इद्रिस नायकवडी साहेबांना कलेक्टरना विनंती केलेली आहे, हा परिसर स्वच्छ कसा राहील, इमारत डागडुजी कशी करता येईल आणि आपल्या सोयीसुविधा कशा देता येतील. राज्य शासन आणि जिल्हा नियोजन मंडळ मिळून आम्ही वर्ष 2 वर्षामध्ये हे सगळं सुंदर करून दाखवू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली, आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. 1-2 फरशा निघाल्या होत्या, ते तेवढंच कुठं झाकायचं म्हणून सगळं झाकून दिलंय. धन्यवाद सर, थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.